नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आज ना आपल्याला आरीवर्क क्लासचं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकला, जो 10वा व्हिडिओ टाकलेला आहे ना, त्यात पूर्ण ब्लँक आलेला आहे। त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून माफी मागते, कारण तो व्हिडिओ माझा ब्लँक कसा आला हे मला कळलंच नाही। तर त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ जो आहे ना, तो व्हिडिओ जाऊ द्या, पण तुम्ही काय करा, आता जो मी व्हिडिओ टाकते आहे 10वा, तर तो तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या मी गोष्टी सांगते ना, त्या तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघा आणि आपला म्हणजे जो क्लास आहे तो कंटिन्यू करा। कारण त्याबद्दल मी खरंच मनापासून सॉरी म्हणते, कारण मला हे कळलं नाही। मी तो व्हिडिओ ना एकदा डाउनलोड करायच्या आधी बघायला पाहिजे होता मी, पण सॉरी, माझं चुकलंच त्याबद्दल। हे बघा मैत्रिणींनो, मी ना हेच कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं, ज्या 10व्या व्हिडिओमध्ये आहे, पण ते तुम्हाला ना ब्लँक असल्यामुळे दिसू शकलं नाही। तर त्यामुळे मी परत एकदा तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकते आहे, तर तुम्ही बघून घ्या। आपण एक स्केल घेतलेली आहे आणि व्हाईट पेन्सिलनी, कापड ब्लॅक आहे त्यामुळे आपण व्हाईट पेन्सिल वापरायची। जसा कलरचं कापड असेल त्याच्यापेक्षा विरुद्ध कलरची पेन्सिल वापरायची, म्हणजे डिझाईन उठून दिसते। तर बघा, आपण 2 लाईन आखून घेतलेले आहे। 2 लाईनमधलं अंतर 1 पाव इंच एवढं ठेवायचं आणि याला आपण गोल्डनचा धागा घेतलेला आहे। आता गोल्डनच्या धाग्याला गाठ कशी मारायची, तो खालून वर कसा काढायचा, सुई कशी पकडायची, हा सर्व व्हिडिओ आपले यूट्यूबला आहेत, तर तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। पूर्ण डिटेलमधले व्हिडिओ टाकलेले आहेत। तर आता बघा, ही पण एक न्यू डिझाईन आहे। राऊंडमध्ये आपण जे असे नागमोडी डिझाईन करतो ना, तर हे आपण बघा, फ्रॉक असेल परीचा किंवा मग बाहुलीचा, तर त्याच्यामध्ये आपण ही डिझाईन बारीक अशी घेऊ शकतो। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, जो गोल्डनचा धाग्याची आपली जी डिझाईन आहे ना, आपण त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया आता। कारण काय होतं माहिती आहे का, आपण भरपूर काही म्हणजे शिकणार तर आहेत, पण त्यासाठी तुम्हाला ना प्रत्येक व्हिडिओ हा व्यवस्थित बघावा लागेल। इथून इकडे आपण ते झिगझॅग करतो ना, तसं हे बघ, इथं वर आलं, एक साखळी घेऊन टाकायची इथं, परत इथून इथं एक साखळी, जेवढं लांब मला तसंच होतं। 0 नंबर हे आहे ना, इथं गेलं ना की इथं बाहेर धागा न्यायचा, असं करायचं आणि छोटी साखळी घ्यायची, करा आता असं। इथे बघा, इथे पण तुम्ही डिझाईन तीच आहे आपली, पण हा जरा कापडचा कलरही वेगळा आहे, त्यामुळे इथे तुम्ही अजून व्यवस्थित पण बघू शकता। तर हे बघा, इथे थोडेसे मोठे आहे ते क्रॉसची डिझाईन। तर अशा पद्धतीनेच तुम्ही करा, कारण कसं आहे माहिती आहे का, हे बारीक काम आहे, लक्ष देऊन बघा। आता मी जे आहे तुम्हाला ते प्रॅक्टिकली दाखवलेलं पण आहे आणि तुम्ही पण असं करून बघा। आणि कसं आहे, प्रत्येक गोष्ट ही तुम्ही करत चला, कारण करत गेलात तर तुम्हाला कळेल की काय नेमकं प्रॅक्टिकल करताना काय प्रॉब्लेम येतात। तर बघा, कधी काय होतं, खालचा धागा जो आहे ना तो व्यवस्थित नसतो, कधी सुईचं टोक जर खराब झालं
तर धागा आहे ना असा मधनं तुटल्यासारखा होतो, व्यवस्थित येत नाही, असं फिनिशिंग येत नाही शिलाईमध्ये. तर त्या म्हणजे जे तुम्ही स्टिच करता ना त्याच्यामध्ये अशी फिनिशिंग येत नाही, गाठी गाठी येतात धाग्यांच्या, सुई जर खराब असली तर. त्यामुळे सुई पण आपली व्यवस्थितच पाहिजे. आणि सुई आहे ना सारखं म्हणजे झाकण लावूनच ठेवत जा. जर खाली पडली तर तिचं जे समोरचं जे नोक आहे ना ते बोचरं होतं खाली जर पडली तर, आणि त्यांनी मग कपडाही फाटतो आणि धागा पण असा मधातनं असा चिरल्यागत होतो. ही डिझाईन आहे ना छान तयार झाली की अशी दिसते आहे क्रॉस क्रॉस. आणि आता आपण दुसरी डिझाईन करणार आहे, ती पण झिगझॅगच आहे, पण ती ना त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 2 झिगझॅग आहेत, क्रॉस असे आणि असे, म्हणजे मधात आहे ना तुमचा त्रिकोणी असा पतंगीसारखा शंकरपाळ्यासारखा शेप तयार होतो. त्याच्यामध्ये तुम्ही डायमंड वगैरे चिटकवू शकता किंवा मनी पण लावू शकता. आता प्रत्येक याच्यात गाठ तशीच मारायची. आणि बघा आता खालून धागा वर घ्यायचा आहे, खालच्या धाग्याला आपण वर घेतलेला आहे तो धागा मोठा घ्यायचा आणि त्या लाईनवर बघा क्रॉसमध्ये न्यायचा. क्रॉसमध्ये नेल्यानंतर त्याला तिथे एक गाठ मारून घ्यायची, जशी की आपण छोटी झिगझॅगची लाईन केलेली आहे ना आपल्याला तसंच करायचं आहे. पण एक लक्षात ठेवायचं, आपण ज्यावेळेस सुईतून धागा घेतो ना तर तो घेताना थोडा मोठाच घ्यायचा. तो एवढा मोठा घ्यायचा की आपल्या अलीकडच्या जी मार्किंगची लाईन आहे तिथे तो टच झाला पाहिजे. कारण काय होतं, तो धागा जर छोटा आला ना तर मग ती जी गाठ मारतो ना ती गाठ आपली त्या लाईनपर्यंत येत नाही. त्यामुळे हे बघा खालचा धागा जो घेतलेला आहे तो त्या लाईनवर आपण मार्किंग करून घेतलेला आहे. हे बघा मार्किंगजवळ तो नेलेला आहे आणि तिथे आपण आता खालचा धागा वर काढणार आहे. खालचा धागा वर काढल्यानंतर त्याला तिथे एक साखळी मारून फिट करून घ्यायचं. तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघा, कारण काय होतं पूर्ण म्हणजे असं प्रॉपर आलंच पाहिजे तुम्हाला. हे बघा हा धागा आपण पलीकडे नेलेला आहे, तुम्हाला मी त्यासाठी दोनदा तीनदा रिपीट करून दाखवायली हा धागा. आता हा धागा आपण वर घेतला आहे ना, आता तिथे एक साखळी करून घेणार आहे आपण. हे बघा इथे आपण एक साखळी करून घेतली. आता हा धागा ढिल्ला न्यायचा, त्या रेषेवर न्यायचा. तिथे नेल्यानंतर खालचा धागा वर काढला की तिथे त्याला एक साखळी मारून घ्यायची. जशी आपण छोटी झिगझॅगची लाईन केलेली आहे आपल्याला तशीच ही मोठी करायची आहे. तुम्ही व्यवस्थित धागा चांगला आहे, नटबोल्ट असले टाईट करावं लागते तुमचे. चल बाई काय म्हणते सरिता, दुसरा आकार काढ. वाचून दुख नाही जवळ लागला जवळ घे फोन त्या म्हणजे काकूला ते लाईटनी डोळे चमकल्यासारखं होतात ना मॅडम. हो डोळ्यामुळे ते नको घेऊ, हा लाईट नको घेऊ, पण मग दिसतंय. बाळा काय नावायचं परी आहे, तू पैसे तिथं मम्मी जवळ नको लाईट करू. मोठा करा.
बरू साईडला बेटा बरू बरू माझा हात मला अरे अरे हात खाली बस तू मम्मीचा हात घेऊन येते येते रेशीच्या पली पण बाळा इथे ठीक आहे राईट ढिल्ला घे जरा धागा आडी आली आपली ही पूर्ण एकीकडची लाईन तयार झालेली आहे आता आपल्याला पण आता डिझाईनचा दुसरा भाग करणार आहे तर आता आपण त्याच्या पुढच्या लाईनवर पहिला टाका काढला आहे बरोबर आहे तिथनं आपण साखळी घेतली आता साखळी घेतल्यानंतर तिथे खाली एक साखळी मारून घेणार आहे इथे एक साखळी मारली आपण की आपण आता इथून मोठा धागा घेऊन इकडे घेणार आहे इकडे घेतल्यानंतर इथे एक धागा वर काढला की त्याची साखळी आपण मारून घेणार आहे अशी आपल्याला पूर्ण डिझाईन ही कंप्लीट करायची आहे जो तुम्हाला मध्ये ट्रायंगल दिसतो आहे ना सॉरी ट्रायंगल नाही म्हणता येणार याला चौकोन जो दिसतो आहे ना आपल्याला शंकरपाळ्याचा आकार तर त्या आकारामध्ये आपण डायमंड चिटकवू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण मनी करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे बाजू काढणं बॅक साईड काढणं मागच्या बॅचला असं काहीच शिकवलं नव्हतं पण हे टाके समजले पाहिजे सुरुवातीला आले पाहिजे मागच्या बॅचला TV सेंटरची मॅडम येत होती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद